साली जेम्स कमिंग आणि जे एल मॅक्लिओड यांनी पहिला बुलडोजर बनवला। मोठ्या शक्तीच्या कामासाठी बनवण्यात आलेला बुलडोजर 100 वर्षांनी इथं न्यायाचं प्रतीक बनेल असं त्याच्या निर्माणकर्त्यांना कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल। पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोर आणि गुन्हेगारांच्या माफियांच्या विरोधात जो बुलडोजर चालवला त्यानंतर उत्तर प्रदेशसह देशभर बुलडोजर हा इन्स्टंट न्यायाचं प्रतीक बनला। समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान योगींना टोमणे मारत बुलडोजर बाबा म्हटलं। पण त्यानंतर नेहमीप्रमाणे भाजपनं हाच बुलडोजर आपल्या प्रचाराचा महत्त्वाचा भाग बनवला। यूपी की मजबूरी है, बुलडोजर जरूरी है, ते बाबा का बुलडोजर अशा घोषणा भाजपकडून देण्यात आल्या। बुलडोजरचा भाजपला उत्तर प्रदेशात राजकीय फायदा झाला। योगींना पुन्हा सत्ता मिळाली। बुलडोजर गुन्हेगार आणि आरोपींवर कारवाई करण्यासाठी वापरण्यात आला खरा, पण त्याच्या माध्यमातून देशात एक स्ट्रॉंग मेसेज देण्याचा प्रयत्न झाला आणि गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासक म्हणून योगींची प्रतिमा उजळून निघाली। ज्या यूपीमध्ये गुन्हेगार टोळ्यात सत्तेचं समांतर नेटवर्क चालवायच्या त्या माफियांच्या आणि दंगलखोरांच्या मनात योगींच्या मॉडेलनं धडकी भरवली। एका रिपोर्टनुसार योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एकूण 484 भूमाफियांना तुरुंगात धाडण्यात आलं। याशिवाय बळजबरीनं मालमत्ता हडप करणाऱ्या 395 जणांवर गुंडा ऍक्ट अन्वये कारवाई करण्यात आली। सरकारनं 67,000 एकर जमीन माफियांच्या ताब्यातून मुक्त केली। हिंसाचाराप्रती झिरो टॉलरन्स असं म्हणत योगींच्या बुलडोजर मॉडेलनं एक विश्वास निर्माण केला। पण योगींच्या बुलडोजर विरोधात विरोधकांनी प्रचंड रान पेटवलं। कायद्याच्या प्रक्रियेचं पालन न करता आरोपींवर कठोर कारवाई करणं म्हणजे योगी मॉडेल असं विरोधक म्हणू लागले। शिवाय ती कारवाई पक्षपातीपणाची असल्याची टीका करण्यात आली। त्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली। शेवटी सरकार मनमानी पद्धतीनं कारवाई करू शकत नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं एक लक्ष्मण रेखा या बुलडोजर कारवाईबद्दल आखून दिली। पण योगींचा बुलडोजर काही थांबत नाहीये। उलट योगींच्या बुलडोजरनं भाजप शासित राज्यांना भुरळ घातली। मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, आसाम, कर्नाटक या राज्यांमध्ये योगींचा बुलडोजर पॅटर्न कारवाई करतोय। आता याच बुलडोजरचं महाराष्ट्रात आगमन होणार आहे। परवा नागपुरात झालेल्या दंगलीत शेकडो सामान्य माणसांच्या गाड्या फुटल्या, घरं फोडली, गाड्या पेटवून दिल्या गेल्या। त्यानंतर या दंगलखोरांविरोधात योगींच्या बुलडोजर मॉडेलची मागणी जोर धरू लागली। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दंगलखोरांवर बुलडोजर कारवाई करू असं सांगावं लागलं। त्यामुळे उत्तर प्रदेशातला बुलडोजर न्याय नागपुरातल्या दंगलखोरांना चाप लावेल का, हाच आहे आजचा सवाल। पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट। ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेल्या आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल। महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते हैं। जहाँ बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहाँ चलेगा। जो पार्टियाँ मालेगांव की इनको मदद कर रही है, इन्होंने वहाँ पर जो ऑफिस खोला है, जो आरोपी है, तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है। नागपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले। पोलीस आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत त्यांनी खडा न खडा माहिती जाणून घेतली। नागपूर देवेंद्र फडणवीसांसाठी फक्त मतदारसंघ नाही तर त्यांचा गृहजिल्हा आहे। नागपूर राज्याची उपराजधानी आहे। नागपुरातच RSSचं मुख्यालय आहे। सध्या नागपूर राज्याचं सत्ता केंद्र बनलंय। त्यामुळे नागपुरात घडलेली घटना म्हणजे थेट देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का असल्याचं बोललं गेलं। याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आजच्या दौऱ्यात दंगेखोरांवरच्या कारवाईचा ॲक्शन प्लॅन सांगितला। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। नागपुरात हिंसाचारात सोशल मीडियातल्या अफवांचा मोठा हात असल्याचं बोललं गेलं। त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्या कुणाचीही आता खैर नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी
ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेल्या आहेत त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. तर नागपुरातल्या दंगलखोरांना आता योगी पॅटर्नचा सामना करावा लागेल असे संकेतही देवेंद्र फडणवीसांकडनं दिले जातात. महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते हैं. जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा. जहां गलत काम होगा उसको रौंदा जाएगा. किसी को बख्शा नहीं जाएगा. नागपूर हिंसाचारात बांगलादेश कनेक्शन आहे का याची अगदी पहिल्या दिवसापासून चर्चा रंगतेय. याबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी आज क्लॅरिटी दिली. बांगलादेश कनेक्शनचा पोलीस शोध घेत असले तरी हिंसाचारामागे मालेगाव कनेक्शन फिक्स असल्याचं त्यांनी सांगितलं. इसमें बांग्लादेशी एंगल है या विदेशी हाथ है ऐसा कहना इस समय उचित नहीं होगा जब तक उसकी पूरी जांच नहीं हो जाती. इसलिए मुझे लगता है कि अभी जहाँ तक मालेगांव का सवाल है तो वो तो दिख ही रहा है क्योंकि जो पार्टियां मालेगांव की इनको मदद कर रही है, इन्होंने वहाँ पर जो ऑफिस खोला है, जो आरोपी है, तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है. नागपूर हिंसाचार प्रकरणी एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खानवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान हिंसाचाराच्या 6व्या दिवशी संचारबंदी कायम आहे. नागपूरमधली परिस्थिती आटोक्यात असली तरी धार्मिक आणि जातीय मुद्द्यांच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे हे नक्की. त्यामुळे नागपूर हिंसाचार घटनेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आता दंगलखोरांवरती हा देवाचा बुलडोजर चालणार आहे. मग या सगळ्या संदर्भात स्वाभाविकपणे